मिरज शहरात बेकायदा फटाके विक्री थांबवावी अशी मागणी दलित महासंघाने केली आहे। शहरात मिरज हायस्कूल मैदानात धोकादायक पद्धतीने उभारण्यात येणारे स्टॉल्स हटवून शिवाजी क्रीडांगणात उभारण्याची मागणी दलित महासंघाचे महापालिका क्षेत्र अध्यक्ष डॉक्टर प्रशांत लोखंडे यांनी केली आहे। लोकवस्तीत फटाके स्टॉल लावण्याचे बेकायदा कृत्य केल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे डॉक्टर प्रशांत लोखंडे यांनी सांगितले। मिरज शहरात दिवाळी सणासाठी शाळेच्या मैदानावर फटाके विक्रीसाठी एकत्र स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आली आहे। हे स्टॉल समोरासमोर असल्याने हा प्रकार अतिशय धोकादायक व नियमबाह्य आहे। स्फोटके कायद्यानुसार 2 स्टॉलमध्ये किमान 10 फूट 3 मीटर असे अंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे। एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 2008 पेज नंबर 183 रूल 84(2)(3) हे नियम भारताच्या राजपत्रात नमूद आहेत। सुरक्षित अंतर ठेवून स्टॉलना परवानगी देण्याऐवजी मिरजेत नियम पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने फटाके स्टॉल लावण्यात येत आहेत। फटाके विक्री स्टॉल असलेल्या मैदानावर आत व बाहेर जाण्याचा मार्ग वेगळा असणे आवश्यक आहे। मिरजेत महापालिका व महापालिका अग्निशमन दल राजकीय दबावाने नियमांचे उल्लंघन करून मिरज हायस्कूल मैदानावर सुरक्षिततेची काळजी न घेता फटाके स्टॉलना परवानगी देत आहेत। दरवर्षी होणारी ही चूक यावर्षी न करता फटाके स्टॉलना सुरक्षित अंतर ठेवून परवानगी द्यावी, अन्यथा कोणतीही दुर्घटना घडल्यास नियमबाह्य परवानगी देणारे महापालिका प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी। मिरज शहरात काही दुकानात व घरात विनापरवाना फटाके साठा केला आहे। फटाके स्फोटक वस्तू असल्याने फटाके विक्रीसाठी जिल्हाधिकारी यांचा रीतसर परवाना असणे आवश्यक आहे। विनापरवाना फटाके विक्री होत असणाऱ्या ठिकाणी स्फोटाची दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विनापरवाना फटाके विक्रेत्यावर कार्यवाही करावी व स्फोटक कायद्यानुसार लोकवस्तीत फटाके स्टॉल लावण्यात येऊ नयेत। हे बेकायदा कृत्य झाल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा डॉक्टर प्रशांत लोखंडे यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। मी डॉक्टर प्रशांत लोखंडे, दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी मिरज हायस्कूलवर पाहणी करण्यासाठी आलो असता दिवाळी सणानिमित्त उभारण्यात येणारे फटाके स्टॉल हे बेकायदेशीररित्या महापालिकेची परवानगी घेऊन महापालिकेनं कायदा मोडून बेकायदेशीररित्या त्यांना परवानगी दिलेली आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतोय। ॲक्च्युली पाहता भारत सरकारचं जे राजपत्र आहे त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह ॲक्ट 2008 प्रमाणे मधील पृष्ठ क्रमांक 183 नियम क्रमांक 84(2) व 3 नुसार 2 फटाके विक्री स्टॉलमध्ये 10 फुटांचं अंतर असायला हवं व सर्व आणि समोरासमोर देखील नसायला हवेत असं राजपत्रामध्ये कायदा नमूद असताना देखील महापालिकेनं आपल्या स्वतःचा काय स्वार्थ पाहून आज महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून फटाके स्टॉलधारकांना नियमबाह्य परवानगी दिलेली आहे। तर तरीही हे नागरिकांच्या जीवाला धोका आहे आणि मध्यवस्तीमध्ये आहे हे फटाके स्टॉल। एखादी दुर्घटना घडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, प्राणहानी होण्याची शक्यता आहे। तरी ह्या स्टॉलला नियमानुसार त्यांना 10 फुटाचं अंतर आणि एका सरळ ओळीमध्ये ठेवावेत असा आदेश काढण्यात यावा। सांगली येथील नेमिनाथ नगर व तरुण भारत स्टेडियम इथं मात्र बरोबर 10 ते 15 फुटाचं अंतर 2 स्टॉलमध्ये असतं ह्या दोन्ही क्रीडांगणावर। पण मिरजेमध्ये अशा प्रकारचा का खेळ केला जातोय, ह्याच्यामागं कोण आहे ह्याचा देखील शोध घेणं आवश्यक आहे। तरी आम्ही दलित महासंघाच्या वतीने व अन्याय निवारण समिती या दोन्हीच्या वतीने मागणी करतोय की या फटाके स्टॉलना नियमानुसारच तिथं बसण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीनं महापालिकेचे जे अधिकारी आहेत, उपायुक्त आहेत, जे परवानगी देतात व इतर कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हे दाखल करणार हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो।